महाविकास आघाडीमध्ये आल्यास संभाजीराजेंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाविकास आघाडीतील 3 पैकी एका पक्षामध्ये प्रवेश केल्यास उमेदवारी निश्चित असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। संभाजीराजे छत्रपतींना सोबत घेण्याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत असल्याचं देखील समोर येत आहे। संभाजीराजे काय निर्णय घेणार याकडे मात्र आता लक्ष आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचं एकमत आहे, मात्र आता संभाजीराजे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संदीप, अगदी बरोबर आहे सागर। लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि संभाजीराजेंच्याबद्दल ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल। आपल्याला माहिती आहे संभाजीराजे यांचा स्वतःचा स्वराज्य नावाचा पक्ष आहे, मात्र यापूर्वी देखील ते राज्यसभेचे खासदार होते आणि मागच्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळेला देखील त्यांनी शिवसेनेकडून प्रयत्न केले होते, मात्र शिवसेनेनं काही अटी गाठल्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या नव्हत्या। आता महाविकास आघाडीमधली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा गट, शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट आणि त्याचबरोबर काँग्रेस या 3 पक्षांपैकी एका पक्षात जर संभाजीराजे छत्रपती यांनी जर जाहीर प्रवेश केला, म्हणजे स्वराज्य पक्ष जर विलीन करून त्यांनी 3 पैकी एका पक्षात जर प्रवेश केला तर त्यांना उमेदवारी निश्चित मिळू शकते अशी सूत्रांची आपल्याला माहिती मिळते। आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या जे वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांचं देखील याबाबत एकमत झालेलं आहे। कदाचित त्यांना कोल्हापूरची जागा लोकसभेची दिली जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे, कारण आपल्याला माहिती आहे यापूर्वी शाहू छत्रपती म्हणजे त्यांचे जे वडील आहेत त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटामार्फत त्यांचं नाव कोल्हापूर लोकसभेसाठी चर्चेत होतं। त्यामुळे आता संभाजीराजेंना जरी ही ऑफर त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसली तरी सूत्रांची माहिती आहे आणि आता संभाजीराजे छत्रपती याबाबत नेमका काय निर्णय घेतात हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला समजू शकणार आहे। नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।